रामकृष्ण हरी। देह देवाचे देऊळ आत बाहेर निर्मळ। आपला देह हे देवाचं देऊळ आहे। आपल्या आतमध्ये तो भगवंत विराजमान आहे आणि या देवळाचे खांब म्हणजे आपले हात आणि पाय आहे। आपलं डोकं या मंदिराचा कळस आहे आणि हृदय गाभारा आहे आणि त्यामध्ये तो भगवंत आहे आणि या भगवंताची आपण दररोज पूजा केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे। या देहातच जर तो विराजमान असेल तर आपण त्या भगवंताला जाणलं पाहिजे। मी कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे। संत शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून म्हणतात, अशुचे शरीरी शुच आचरावे, निज नामाते हृदयी धरावे, जैसा बुधला विकला घृताच्या नावे, अशुच असता। आणि म्हणून जर देहात आपल्या भगवंत आहे तर आपण नित्य नामस्मरण करावे आणि त्या भगवंताचं ध्यान करावे। रामकृष्ण हरी।